नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेणार आहोत टॉप 9च्या माध्यमातून. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. बेरोजगार तरुण शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता, तर मराठा ओबीसी धनगर समाजाला काही सवलती मिळण्याचा अंदाज. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी बैठकीचं आयोजन. आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष. विधान परिषदेवर 11 पैकी 9 जागांवर महायुती उमेदवार देणार. भाजप 5, शिंदे गट आणि अजित पवार गट 2 उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती. भाजप पंकजा मुंडेंना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता. पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवल्यास मंत्रिपदाचीही शक्यता. अजित पवार आमच्या बोकांडी बसवले. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा. भाजप पदाधिकाऱ्याची मागणी. माझं वक्तव्य वैयक्तिक, पक्षाशी याचा संबंध नाही. दादांविषयी चुकीचं बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. सुदर्शन चौधरींची बोकांडी बसल्याच्या विधानावरून पीछेहाट. कार्यकर्ता अजित पवारांवर बोलत असताना भाजपच्या राहुल कुल यांनी विरोध का केला नाही. अमोल मिटकरींचं वक्तव्य. तर मी मिटकरींना उत्तर देणार नाही. राहुल कुल यांची प्रतिक्रिया. सुदर्शन चौधरींची अजितदादांवर बोलायची लायकी आहे का. भाजप वरिष्ठांनी वाचाळ पदाधिकाऱ्यांना थांबवावं. अजित पवार गटाच्या रुपाली पाटील आक्रमक. भाजपच्या कोर कमिटीची आज फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक. भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार.